ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत 14 गुन्हे उघडकीस आणत तब्बल 22 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने 1 जबरी चोरी, 4 चेन स्नॅचिंग आणि 9 एसटी बस स्थानकातील चोरी असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणत 21,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी 16 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांची बैठक घेऊन एसटी बस स्थानक परिसरातील वाढत्या चोऱ्या व जबरी चोरीच्या घटनांचा आढावा घेतला होता। गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला। पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद शिंपाळे व पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान यांनी महत्वाची तांत्रिक माहिती संकलित केली। दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या 2 टोळ्या सोलापूर जिल्ह्यात चोरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली। त्यावरून अक्कलकोट येथे सापळा रचून किरण अजिनाथ गायकवाड व राम पांडुरंग दुधाळ राहणार दोघे बीड यांना ताब्यात घेण्यात आले। तपासात त्यांनी वैराग, अक्कलकोट एसटी स्टँड व रेल्वे स्टेशन परिसरात चोरी केल्याची कबुली दिली। याचप्रमाणे टेंभुर्णे एसटी स्टँड परिसरातून दत्ता उर्फ सोन्या गायकवाड, श्याम उबाळे व बाळासाहेब गायकवाड या 3 आरोपींना अटक करून एक चोरीचा गुन्हा उघड करण्यात आला। या सर्व आरोपींकडून एकूण 110 ग्रॅम वजनाचे 14.30 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली एर्टिका 4 चाकी वाहन किंमत 5 लाख रुपये असा एकूण 19,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चेन स्नॅचिंग व जबरी चोरीसह एकूण 14 गुन्ह्यांतील मुद्देमालाची किंमत 21,90,000 रुपये आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पथकाचे कौतुक केले आहे।